हॅलो गाईज, वेलकम टू इझी लिगल लॉ. आपण पाहणार आहोत रिअल इस्टेट लॉज. रिअल इस्टेट लॉज मध्ये आपण पाहणार आहोत 3 लॉज. एक आहे रेरा ऍक्ट, सेकंड MRTP ऍक्ट आणि थर्ड आहे महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट. तर सुरुवात करूया आपण रेरा ऍक्टने. द रिअल इस्टेट रेग्युलेशन अँड डेव्हलपमेंट ऍक्ट 2016 RERA was enacted to establish a more transparent, efficient, and consumer-friendly real estate sector in India. Its primary goal are to protect the interest of home buyers and ensure that developers and agents operate under a standardized regulatory framework. तर मोस्टली रेराचं मेन काम काय आहे? जे बिल्डर्स आहेत, डेव्हलपर्स, त्यांच्या जे एक्सप्लॉयटेशन्स आहेत, ते जे कायद्याचा गैरवापर करतात किंवा पैशांचा गैरवापर करतात, तर त्या होम बायर्सला त्यांच्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी हा रेरा ऍक्ट आहे. तर जेव्हा कधी पण कोणती नवीन बिल्डिंग बनते किंवा नवीन सेक्टर बनतं, काही पण जे रिअल इस्टेट रिलेटेड, आणि तुम्ही जर ते फ्लॅट विकणार आहात, तर तुम्हाला बिल्डर्सला, त्यांना आपण डेव्हलपर म्हणतो किंवा प्रमोटर, रेराच्या भाषेमध्ये आपण त्यांना प्रमोटर म्हणतो, आणि जे फ्लॅट विकत घेणारे आहेत त्यांना आपण अलॉटीज म्हणतो. जेव्हा अलॉटीज एखादा फ्लॅट बुक करतात, तर रेराच्या गाईडलाईन्स अंडर बिल्डरला, जो की प्रमोटर आहे, त्याला स्वतःला रजिस्टर करावं लागतं रेरा ऍक्ट अंडर, जेणेकरून जे अलॉटीज आहेत, होम बायर्स आहेत, त्यांना संपूर्ण त्या प्रोजेक्टची माहिती मिळेल. पाहूया पुढे. इंट्रोडक्शन टू रेरा. Before 2016, the real estate sector was largely unregulated, leading to frequent project delays, lack of transparency, and unfair practices by developers. RERA introduced the Real Estate Regulatory Authority in every state to act as a watchdog. तर ऑल ओव्हर इंडिया, इच स्टेटमध्ये रेरा अथॉरिटी, आपण रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी ज्याला म्हणतो, ते इंट्रोड्यूस करण्यात आली, जेणेकरून होम बायर्सचे राईट्स प्रोटेक्ट करण्यात येतील. मोस्टली काय व्हायचं की जेव्हा होम बायर असेल, एखादा अलॉटी असेल, तो पैसे बुकिंग अमाऊंट द्यायचा एखाद्या बिल्डरला, पण बिल्डर ती अमाऊंट कोणत्या दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये यूज करायचा. त्यामुळे मोस्टली काय व्हायचं, प्रोजेक्ट डिले व्हायचा किंवा ट्रान्सपरन्सी नसायची. तो प्रोजेक्ट कोणत्या स्टेजला आहे, काय आहे, हे जे अलॉटीज होते, होम बायर्स होते, त्यांना कळत नव्हतं. त्यामुळे हा ऍक्ट आणण्यात आला, जेणेकरून एक रेग्युलेशन्स, रूल्स आणि रेग्युलेशन्स बिल्डर्सवरती, जे आपले डेव्हलपर्स आहेत त्यांच्यावरती काही रूल्स आणि रेग्युलेशन्स लावण्यात येतील, ज्याने ती प्रोसेस फॉलो करूनच त्यांना तो प्रोजेक्ट कम्प्लीट करावा लागेल. की ऑब्जेक्टिव्ह काय आहेत रेराचे? ट्रान्सपरन्सी, मॅन्डेटरी डिस्क्लोजर ऑफ प्रोजेक्ट डिटेल्स, अकाउंटेबिलिटी, एन्शुरिंग डेव्हलपर्स यूज फंड्स फॉर द स्पेसिफिक प्रोजेक्ट दे वर रेस्ड फॉर, एफिशियन्सी, timely completion of project through strict penalties for delay, dispute resolution, provide a fast track mechanism for settling grievances between buyers and builders. तर ट्रान्सपरन्सी आहे, जे पूर्ण प्रोजेक्टचे डिटेल्स आहेत त्या कंपल्सरी बिल्डरला रेराच्या वेबसाईटवर मेन्शन करावे लागतात. अकाउंटेबिलिटी, एन्शुरिंग डेव्हलपर्स यूज फंड्स फॉर स्पेसिफिक प्रोजेक्ट दे वर रेस्ट फॉर. जर सपोज एखादा होम बायर आहे, तो एखाद्या ए नावाच्या प्रोजेक्टमध्ये पैसे इन्व्हेस्ट करतोय, म्हणजे तो इन्व्हेस्ट करतोय म्हणजे होम बाय करतोय, एखादा फ्लॅट विकत घेतोय. तर जेव्हा सपोज त्याने 10 लाख बुकिंग अमाऊंट दिली आणि तो फ्लॅट बुक केला, तर ते 10 लाख जर प्रोजेक्ट कम्प्लिशन स्टेजला आहे, म्हणजे प्रोजेक्टची सुरुवात झालेली आहे किंवा प्रोजेक्ट काही पण स्टेजला असू, तर ते 10 लाख बिल्डर फक्त ते प्रोजेक्ट कंप्लीट करण्यासाठीच यूज करू शकतो. एवढी हे आहे अकाउंटेबिलिटी रेराची. तो ते 10 लाख दुसऱ्या कोणत्याही प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्ट करू शकत नाही, आणि रेरा अथॉरिटीची याच्यावर वॉच असते. ते पूर्ण लक्ष ठेवून असतात की बिल्डर हा पैसा दुसरीकडे वापरू नये, जेणेकरून प्रोजेक्ट वेळेवर कंप्लीट होईल. एफिशियन्सी, टाइमली कंप्लीशन ऑफ प्रोजेक्ट थ्रू स्ट्रिक्ट पेनल्टीज फॉर डिलेज. इन केस जर बिल्डरने एखादी कमिटमेंट केली की मी ह्या वर्षाच्या शेवटी, सपोज फॉर एक्झाम्पल 2028च्या डिसेंबरमध्ये, 31 डिसेंबर 2028, तेव्हा तो पजेशन देईल, तर त्याने हे विथ इन ॲग्रीमेंट हे मेन्शन केलेलं असतं. पण बऱ्याच वेळा तो प्रोजेक्ट डिले होतो. तर अशा सिनारिओमध्ये जेव्हा कधी प्रोजेक्ट डिले झाला, तर तेव्हा जो बिल्डर आहे, डेव्हलपर, त्याच्यावरती पेनल्टीज लावण्यात येते, आणि ती पेनल्टी मोठ्या अमाऊंटमध्ये असते. डिस्प्यूट रिझोल्युशन, प्रोव्हाइडिंग अ फास्ट ट्रॅक मेकॅनिझम फॉर सेटलिंग ग्रीव्हन्सेस बिटवीन बायर अँड बिल्डर्स. तर रेराचं एक सेपरेट रेरा अथॉरिटी आहे, त्यांच्यासमोर हे मॅटर्स चालतात.
त्यामध्ये कोर्ट सारखी लेंदी प्रोसिजर नसते, एकदम शॉर्ट प्रोसिजर असते. काय तुमचा ग्रीव्हन्स आहे एकदम सुरुवातीला कन्सिलिएशनची संधी देतात. जर बिल्डर आणि बायर मध्ये जर कन्सिलिएशन होत असेल, सेटलमेंट होत असेल तर ती पद्धत, किंवा मग रेरा अथॉरिटी तो मॅटर डिसाइड करते. Registration of real estate projects. Under Section 3 of the Act, no promoter can advertise, market, or book, sell, or offer sell any plot, apartment, or building in real estate project without registering it with the authority. तर रेरा अथॉरिटी जर एखादा प्रमोटर कोण असतो, जो बिल्डर असतो, आपल्या बोलीभाषेत त्याला आपण बिल्डर म्हणतो, डेव्हलपर म्हणतो. पण रेराच्या जे ऍक्ट मध्ये आहे त्यांना प्रमोटर असं मेन्शन केलेलं आहे. तर इथून पुढे प्रमोटर, जेव्हा जेव्हा मी प्रमोटर म्हणेल तेव्हा त्याचा अर्थ असतो बिल्डर, आणि जेव्हा जेव्हा अलॉटी म्हणू तेव्हा होम बायर. तर प्रमोटर जोपर्यंत रेरावरती आपलं प्रोजेक्ट रजिस्टर करत नाही तोपर्यंत तो ऍडव्हर्टाईज नाही करू शकत, मार्केट नाही करू शकत, काहीच म्हणजे विकू नाही शकत, किंवा काही ऍडव्हान्स पण नाही घेऊ शकत. तर तो प्लॉट असो, अपार्टमेंट असो, बिल्डिंग असो, पुढे जाऊन मी क्रायटेरिया सांगणार आहे की कोणते प्रोजेक्ट मॅन्डेटरी आहेत रेराच्या अंडर रजिस्ट्रेशनसाठी. ऍप्लिकेबिलिटी. Registration is mandatory for projects where area of land exceeds 500 square meters, project where number of apartment exceeds 8. तर हा मेन क्रायटेरिया आहे, खूप एसेन्शियल कंडिशन आहे. जर तुमचा एखादा प्लॉट असेल किंवा तुमचा एखादा प्रोजेक्ट असेल आणि त्याचं जे मेजरमेंट आहे त्या प्रोजेक्टचं जर ते 500 स्क्वेअर मीटर्स, तर रेरामध्ये 500 स्क्वेअर मीटर्स, तर रेरामध्ये स्क्वेअर मीटर्सने काउंट केलं जातं. स्क्वेअर फीट मध्ये कन्स्ट्रक्शन काउंट नाही करत. स्क्वेअर मीटर हा एक त्यांचा स्टँडर्ड युनिट आहे, त्यामध्येच सगळ्या गोष्टींचे व्यवहार होतात. तर तो 500 स्क्वेअर मीटरच्या वरती असला पाहिजे आणि किमान 8 युनिट असले पाहिजे. तर जेव्हा कधी आपण रेरा ऍक्ट वाचू तेव्हा सेक्शन 3 मध्ये मेन्शन केलेलं आहे 500 स्क्वेअर मीटर और 8 युनिट्स. यामुळे खूप कन्फ्युजन होत होतं जे काय रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये नक्की 500 स्क्वेअर मीटर हवंय की 8 युनिट हवेत. जर इन सिनारिओ असेल की 600 स्क्वेअर मीटरचा कन्स्ट्रक्शन आहे पण युनिट 7च होत आहेत. फॉर एक्झाम्पल एखादा प्लॉट आहे त्याच्यावरती असे मोठी बिल्डिंग बांधतायत पण फक्त 7 फ्लोअरची आणि एका फ्लोअरवर एकच फ्लॅट आहे, पण त्याचा टोटल एरिया किती होतोय, जो बिल्टअप एरिया आहे तो अराउंड 600 स्क्वेअर मीटरचा होतोय, पण युनिट 7च आहेत, अपार्टमेंट 7च आहेत. तर या केसमध्ये रेराची कंडिशन रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी आहे का नाही यासाठी रेरा वेळोवेळी स्वतःचे ऑर्डर्स, सेपरेट ऑर्डर्स आणि सर्क्युलर्स पोस्ट करत असतं. तर त्या सर्क्युलर अनुसार रेराने ह्या गोष्टीचं एक्सप्लेनेशन दिलं आहे की या क्लॉजचा, या सेक्शनचा अर्थ हा घ्यायचा 500 स्क्वेअर मीटर्स प्लस 8 युनिट्स. जरी ऍक्ट मध्ये ऑर असेल शब्द तर रेराच्या सर्क्युलर अनुसार ते 500 प्लस 8 युनिट्स असे दोन्ही कंडिशन्स असतील तर तो प्रोजेक्ट रजिस्टर करणं मॅन्डेटरी आहे. जसं काय एखादा प्रोजेक्ट आहे त्यामध्ये जो बिल्डअप एरिया किंवा लँड आहे ती 700 स्क्वेअर मीटरची आहे आणि युनिट फक्त 7 होत आहेत, तर दॅट केसमध्ये त्यांना मॅन्डेटरी नाही आहे ते रजिस्टर करणं. आणि सिनारिओ असा असेल की 400 स्क्वेअर मीटर आणि 10 युनिट होत आहेत, 10 अपार्टमेंट, तर इन दॅट केस ऑल्सो रजिस्ट्रेशन मॅन्डेटरी नाहीये. पण जर 500 स्क्वेअर मीटर प्लस आणि 8 अँड जरी ऍक्ट मध्ये ऑर लिहिलेला असेल पण रेराच्या सर्क्युलर मध्ये याचं एक्सप्लेनेशन आहे 500 स्क्वेअर मीटर प्लस 8 युनिट, याच्यापेक्षा जास्त असेल तर मॅन्डेटरी आहे. ऑनगोईंग प्रोजेक्ट्स दॅट हॅड नॉट रिसिव्ड कम्प्लिशन सर्टिफिकेट बिफोर द ऍक्ट कमेन्समेंट. जर एखादा प्रोजेक्ट जेव्हा ऍक्ट आला 2016 मध्ये आणि तो इम्प्लिमेंट झाला 2017 मध्ये, त्यावेळेस जर जो कोणताही प्रोजेक्ट असेल आणि त्याचं कम्प्लिशन सर्टिफिकेट अजून मिळालेलं नसेल तर तो प्रोजेक्ट पण रेराच्या अंडर रजिस्टर करणं कंपल्सरी आहे. द रजिस्ट्रेशन प्रोसेस. प्रमोटर मस्ट सबमिट अन ऍप्लिकेशन टू द स्टेट रेरा अलॉंग विथ प्रोजेक्ट डिटेल्स. प्रोजेक्ट डिटेल्स मध्ये काय हवे, सँक्शन प्लॅन्स, लेआउट प्लॅन्स अँड स्पेसिफिकेशन अप्रूव्ड बाय द कॉम्पिटंट अथॉरिटी. या सगळ्या गोष्टी रजिस्ट्रेशनसाठी कंपल्सरी आहे. सँक्शन प्लॅन आहे, लेआउट प्लॅन आहे आणि जे काही दुसऱ्या परमिशन लागत असतील कॉम्पिटंट अथॉरिटी कडून ते सर्व सबमिट करावं लागेल. टाइमलाईन, अ शेड्यूल फॉर कम्प्लिशन अँड हँडओव्हर. तर त्यामध्ये जो प्रमोटर आहे त्याला टाइमलाईन पण मेन्शन करावी लागते की तो किती दिवसात तो प्रोजेक्ट कम्प्लीट करेल आणि किती दिवसात तो पजेशन देईल फ्लॅट ओनर्सला. फायनान्शियल ट्रान्सपरन्सी.
a declaration supported by an affidavit stating that 70% of the fund realized from allotee will be deposited in separate bank account, escrow account to cover construction and land cost. तर जे काही होम बायर आहेत, अलॉटीज आहेत, जे त्यांना पेमेंट करणार, त्यातले 70% फंड्स हे फक्त त्या प्रोजेक्टच्या कामासाठीच यूज केले जातील आणि त्यासाठी त्यांना एक सेपरेट बँक अकाउंट मेंटेन करावं लागतं. ऍक्च्युली डीप डाऊन जाऊन पाहिलं तर रेराच्या अंडर जो प्रमोटर असतो त्याला 3 बँक अकाउंट ओपन करावं लागतात. एक असतो कलेक्शन आणि अजून त्या व्यतिरिक्त 2 अकाउंट असतात. तर जे काही अमाऊंट आहे, जी काही होम बायर अमाऊंट देतात, तर ती सगळी अमाऊंट कलेक्शन अकाउंटमध्ये जाते आणि त्यानंतर ती अमाऊंट बायफर्केट होते 70-30 मध्ये. तर त्यातले जे 70% अमाऊंट आहे तर ती फक्त आणि फक्त बिल्डर त्या प्रोजेक्टच्या कामासाठीच यूज करणार. लीगल टायटल, प्रूफ ऑफ लीगल टायटल टू द लँड. तर त्यामध्ये जे प्रमोटर आहे त्याला सर्च रिपोर्ट, टायटल रिपोर्ट हे सुद्धा सबमिट करावं लागतं. रजिस्ट्रेशन ऑफ रिअल इस्टेट एजंट. जे कोणी एजंट असतात, जे ब्रोकर असतात मध्ये, जे फ्लॅटची खरेदी विक्री करतात, तर त्यांचं पण रजिस्ट्रेशन रेराच्या वेबसाईटवर करावं लागतं. जर एखादा रिअल इस्टेट एजंट रेराच्या वेबसाईटवरती रजिस्टर नसेल तर तो हा व्यवहार करू शकत नाही आणि जर इन केस त्याने तो केला तर त्याच्यावर पेनल्टी लावण्यात येते. सो पाहूया रजिस्ट्रेशन ऑफ रिअल इस्टेट एजंट. रिअल इस्टेट एजंट्स ऍक्ट्स ॲज द ब्रिज बिटवीन प्रमोटर अँड बायर्स टू प्रिव्हेंट मिसलिडिंग क्लेम्स अँड अनएथिकल प्रॅक्टिसेस. रेरा मॅन्डेट्स देअर रजिस्ट्रेशन अंडर सेक्शन 9. की रिक्वायरमेंट्स काय आहेत? मॅन्डेटरी लायसन. नो एजंट कॅन फॅसिलिटेट द सेल ऑर परचेस ऑफ एनी प्रॉपर्टी इन रजिस्टर्ड प्रोजेक्ट विदाउट ऑब्टेनिंग अ रेरा रजिस्ट्रेशन नंबर. तर रेराचे जे रिअल इस्टेट एजंट्स आहेत त्यांना एक एक्झाम द्यावं लागते आणि त्यांना तो 5 वर्षाचं एक लायसन मिळतं. त्याची व्हॅलिडिटी 5 वर्षाची असते. ते लायसन मिळाल्यानंतरच ते रिअल इस्टेटची प्रॅक्टिस करू शकतात. त्यानंतरच ते व्यवहार करू शकतात फ्लॅट खरेदी विक्रीचे ॲज अ इस्टेट एजंट आणि ते मॅन्डेटरी आहे. स्कोप, दिस अप्लाइज टू बोथ इंडिव्हिज्युअल्स अँड एंटिटीज. जर फर्म असेल जी रिअल इस्टेटचे एजंट असेल किंवा इंडिव्हिज्युअल असेल, दोघांना पण कंपनी असू किंवा पार्टनरशिप असू किंवा इंडिव्हिज्युअल पर्सन असू, त्यांना हे लायसन ऑब्टेन करणं कंपल्सरी आहे. व्हॅलिडिटी, द रजिस्ट्रेशन इज टिपिकली व्हॅलिड फॉर अ स्पेसिफिक पिरियड ॲज डिफाईन्ड बाय स्टेट रूल्स अँड मस्ट बी रिन्यूड पिरियडिकली. तर आपल्या महाराष्ट्रामध्ये हे 5 वर्षासाठी व्हॅलिड आहे. Responsibility of registration agents, they must not facilitate the sale of any property in a project that is not registered with the authority. जर एखादा प्रोजेक्ट जर रेराच्या अंडर रजिस्टर नसेल तर त्या प्रोजेक्टचं प्रमोशन किंवा त्या प्रोजेक्टशी व्यवहार ते करू शकत नाही. इन केस त्यांनी असं केलं तर त्यांच्यावर पेनल्टी लावण्यात येईल किंवा त्यांचं लायसन पण कॅन्सल करू शकतात ते. दे मस्ट मेंटेन बुक ऑफ अकाउंट्स अँड रेकॉर्ड ॲज प्रेस्क्राइब्ड. They must not involve themselves in any unfair trade practices, example making false statement about project amenities or approvals. So summary of rights for home buyers. Home buyers चे काय rights असतात? Right to information. Buyer can access sanction plans and layout plans on the RERA website. जर रेरा वेबसाईट वरती बिल्डर सगळे सँक्शन प्लॅन, लेआउट प्लॅन, प्रत्येक जेवढा पण प्लॅन सँक्शन असतो, भले तो पार्किंग, एम्युनिटी एरिया किंवा किती फ्लोअरचा, सपोज 12 फ्लोअरचा त्याचा सँक्शन प्लॅन आहे तर त्याला पूर्ण लेआउट जो प्लॅन आहे प्रत्येक फ्लोअरचा, पार्किंग कुठे असेल, एम्युनिटीज कुठे असतील, या सर्व गोष्टी रेरा वेबसाईटवर अपलोड करावं लागतात आणि होम बायर ते इझिली रेरा वेबसाईटवर पाहू शकतात. राईट टू रिफंड. इफ अ डेव्हलपर फेल्स टू गिव्ह पोझिशन ऑन टाइम, द बायर हॅज राईट टू अ फुल रिफंड विथ इंटरेस्ट. सपोज जर एखाद्या बायरनी एखादा फ्लॅट बुक केलाय आणि तो वेळेवर त्याला पोझिशन नाही मिळालं तर या कंडिशन मध्ये बायर विड्रॉ करू शकतोय स्वतःला ते फ्लॅट घेण्यापासून आणि त्यावेळेस बिल्डरला त्याचे पूर्ण पैसे विथ इंटरेस्ट रिटर्न करावे लागतात. डिफेक्ट लायबिलिटी. एनी स्ट्रक्चरल डिफेक्ट ब्रॉट टू द प्रमोटर विथ नोटीस विदिन 5 years ऑफ पोझिशन मस्ट बी रेक्टिफाईड फ्री ऑफ कॉस्ट विदिन 30 days. सपोज एक फ्लॅट घेतला नवीन प्रोजेक्ट मध्ये आणि 5 वर्ष त्या प्रमोटरची लायबिलिटी असते. तर 5 वर्षात जर काही डिफेक्ट झाला तर तो बिल्डरची जबाबदारी आहे 30 दिवसाच्या आत स्वतःच्या खर्चातनं ते क्लिअर करून द्यायची.